इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे विविध खेळ सादर करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, खूप काळानंतर फायनली आज आपल्या भेटीला येणार आहे सलीम अकबरची जोडी। चला बघूया त्या बाप लेकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते। नमस्कार, आदाब, वडक्कम। मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे काजवा। बरेच दिवसानं आणलाय पेटला म्हणजे झालं। नमस्कार नमस्कार नमस्कार। मला ही या महालाची खिडकी खूप आवडते, कारण इकडून जो स्थापत्य शास्त्राचा नमुना दिसतो तो मला आवडतो। म्हणजे या साईडला ताजमहाल, बाबा, बुर्ज खलिफा, अजिंठा वेरूळ, वा, डांबरवाडी गल्ली नंबर 4। तेच विश्व तेच टेन्शन, तारखा वाढल्यात पण असू की नसू अजट टेन्शन, काही कळत नाही। असो, बापरे, बघायला गेलं तर कॅलेंडर फुल वाटतं पण नसतं। असो 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 असो, आपण आपल्या महालातच आलेलं बरं। आजूबाजूला एवढी लोकसंख्या असताना देखील महाल इतका शांत, इतका निवांत आहे, याचा अर्थ हनीमूनच्या रात्री परफॉर्म केलेलं स्किट अजून टेलिकास्ट झालेलं दिसत नाही। कुठे गेलं, कुठं ते कळलं। झालं, बापाच्या इज्जतीचा नारळ सोडून झाला। आता बोल दादूस, हो मी आयलो। हो, मला माहितीये, त्याच रात्री मीच उगाच एक कॉन्ट्रॅक्ट शो अंगावर घेतला होता। अरे छान, मी आलो, मला माहितीये, बापाला सांगेल मी आलो, मला माहितीये। बडा शान देते, छानपणा शिकवतो। आणि काय रे, आता आलायस म्हणजे गोरेगाव, मालाड, अंधेरी फिरायचं असेल तुला, आता बॉन्डिंग दाखवायचं असेल, मी कसा यांच्या बरोबर आहे, जा। बडा शाणा, बरोबर आहे दादूस। जा। प्रसाद सर, सई मॅम, जेव्हा जेव्हा मी इथे येतो तुमच्या समोर शेरो शायरी सादर करतो, कविता सादर करतो। ओके, कारण काय आहे, त्याने माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतात। बरं। आणि कसं आहे, विचारांनी माणूस जोडला जातो। परंतु आता सोपा उपाय मला सापडलाय, काय? दाखवतो। चॉकलेट हा एवढा सोपा उपाय असताना कशाला पाहिजे शेरो शायरी आणि कविता? आलोच। जा लवकर जा। सई मॅम, हे प्रेमाच्या फ्लेवरचं चॉकलेट आहे। बरोबर। प्रसाद सर, हे चणे शेंगदाण्याच्या फ्लेवरचं चॉकलेट आहे। थँक्यू। तेव्हा जेव्हा समोर काय चालत असेल आणि तुम्हाला बोर झालं की हे चॉकलेट उघडा, ते आपोआप थांबेल। लगेच नका उघडू, आम्हाला संधी द्या, आम्ही संधीचं सोनं करतो। सई मॅम, प्रसाद सर, हा रस्ता कुणीकडे बरं जात असेल? नवट्या जातो, इकडे ये, इकडे ये। जरा मॅचिंग दिसलं की चालला तिकडे। ती कान्स मध्ये उभी राहते, तू कॅन घेऊन पेट्रोलच्या रांगेत उभा राहतोस, एवढी तफावत आहे। दादोस, काय दादोस? लक्षात ठेवा, काय? पेट्रोलमुळेच महायुद्ध होऊ शकतं। हो, माहिती आहे मला। क्रूड ऑइल। आता विंगेत वाचला असेल हा शब्द, क्रूड ऑइल। पहिली विचारलं तर परत विंगेत जाशील बघा। दादोस! दादोस, एवढा शाणा तिथं दादोस दादोस करतोय। आणि काय रे, आलायला एवढा जालिम थॉट पेरला असतो, तुला माहिती आहे ना? जालिम थॉट जे पेरतात त्यांची राख होते। दादोस, हा. पण मी फिनिक्स आहे। हो, मला माहिती आहे, तुला बघितल्यावर मला तुझी राखच करावीशी वाटते। दादोस, त्याच राखेतून हा फिनिक्स झेप घेईल। तू उडण्या अगोदर ती राख कोणी भांडी घासायला वापरली, मग काय करशील? कशातनं उडशील?
आता उठशील. आता तुला फिलिक्स व्हायचंय. मला शानपणा करतोस तो. साधे पक्षी निवड, पोपट बिपट, फिनिक्स. मला सांग, सौंदर्याने हा कसा पण घासलेला तवा घेऊन कुठे चाललायस तू? कसा डालायस? मला शानपणा हा चांगला. दादूस हे असंच मला घालून पाडून बोलता. हा. नाही ते बोलता. नाही. पण हे बोलताना जरा आपल्या राज्यावर लक्ष ठेवा दादूस. म्हणजे राज्यावर माझं लक्ष आहे. आहे काय आहे दादूस? आपल्या राज्यात सायबर क्राईम होतोय. काय बोलतोस काय? सायबर क्राईम म्हणजे काय? सायबर गुन्हेगारी. अच्छा, ट्रान्सलेशन केलंस, अर्थ सांग. दादूस परकीय शत्रू हल्ला करायला आता हे अस्त्र वापरतात. काय बोलतोस काय? आपले गॅजेट्स, मोबाईल, लॅपटॉप, व्हॉट्सअप सगळा सोशल मीडिया ते हॅक करतात. काय बोलतोस काय? आपला डाटा ट्रॅक करतात. आपला डाटा चोरीला जातोय दादूस. आपला डाटा चोरतायत. Yes. डाटा हा? डाटा चोरतायत आपला. आपला डाटा चोरतायत ते. हो दादूस. काय बोलतोस का? आपला डाटा चोरतायत. हो दादूस. पण हे तुला कसं कळलं? कारण माझं स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालंय. लॅपटॉप हॅक झालाय. काय बोलतोस? व्हॉट्सअप हॅक झालंय दादूस. काय बोलतोस? मला तर वाटतं अशा माणसांच्या पाठीमागे साखर लावावी आणि मुंगडे सोडावेत. थांबव. एवढं पण आज जाणं बरोबर नाही. इकडे बाहेर. मी काय म्हणतो, तुला एक धक्का देऊ काय? कसला? तो हॅकर मीच आहे. मीच तुझा मोबाईल हॅक केलाय. काय दादूस? हम्म. हे म्हणजे असं झालं? हम्म. आपलीच मोरी आणि आंघोळीची चोरी. आपलेच दात आणि आपलेच ओठ असं असतं ते. हे कधीपासून झालं? हे ओरिजिनल आहे. तू कुठून रे वाटत आणलंयस? लक्षात घे, हे ओरिजिनल आहे. पण दादूस तुम्ही असं का केलं? का केलं म्हणजे? उद्या मी गेल्यानंतर माझ्या राजगादीवर तू बसणार आहेस. माझ्या मागे माझ्या गादीवर कोण बसतोय त्याचं विजन मला माहित नको, त्याचे थॉट्स मला माहित नको. आणि एखाद्या माणसाचे थॉट्स जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर त्याची सर्च हिस्ट्री चेक करावी. आणि मला माहिती आहे, माय स्टेप दादूस! स्टेप बाय स्टेप एकदा ते सगळं सापडलं की आपल्याला कॅटेगरीज सापडतात, माणसाचे थॉट्स कळतात. पण हे सगळं करताना तुम्ही स्वतःच्या मुलाचाच मोबाईल हॅक केला? हो केला. आणि मला कळलं की एवढा दळभद्री मोबाईल वापरतोयस तू. एवढा दळभद्री मोबाईल. अरे पिवळं कव्हर झालं रे त्याचे. 4 कालवनाचे डाग सापडले मला त्याच्यात. हा, काल रात्री अंड्याचा रस्सा खालास ते पण कळलं त्या मोबाईलमुळे. एवढी खाणेडी अवस्था आहे त्याची. आणि फोनचा बॅलन्स किती? फक्त 22 पैसे. 22 पैसे. राजपुत्र आहेस ना रे तू. 22 पैसे. तुझा बाप काय करतो? नाचगाणं आवडलं, सोन्याच्या मुद्रा. हे आवडलं, सोन्याच्या मुद्रा. दादूस हे बघा, माझी चुकी झाली. चुकी झाली. घुसलात की काय जहापना? घुसलात की नाही? घुसता की माप आहे? घुसलो कुठे घुसला? आलाय कुठचा? पुढे बोल, मग त्याचा बोल. पण दादूस हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? काय मिळालं? मला बघायचं होतं तुझ्या मनात माझ्याबद्दल कसले विचार चालू आहेत म्हणून. नाही ते नाही. मला सगळं कळलं. मी तुझा व्हॉट्सअप ग्रुप पहिल्यांदा हॅक केला आणि मी बघितलं तू काय करतोयस. मी पहिल्यांदा माझं नाव टाईप केलं, अकबर. आणि मला कळलं एक अकबर नावाच्या माणसाला तू 12 पप्प्यांचा मेसेज पाठवलायस. कोण आहे अकबर? दादूस हा. मी अनारखळीचा नंबर तुमच्या नावाने सेव्ह केलाय. अनारखळीचं नाव तू अकबर म्हणून सेव्ह केलंस का? स्ट्रॅटर्जी दादूस. फॅन्टसी वाटते मला ती. नाही दादूस, स्ट्रॅटर्जी. कसली? माझं आणि अनारखळीचं लफडं, आमचं अफेअर मीडियाला कळू नये, त्याच्याबद्दल संशय येऊ नये म्हणून मी हे सगळं केलंय. तुमचं अफेअर लपवण्याच्या नादात आपल्या दोघांचं काय दिसतंय तिथे ह्याची जाणीव आहे तुला? मीडियाने उद्या हे व्हायरल केलं तर काय वाटेल त्यांना? लक्षात येते का तुझ्या जरा तरी? आणि काय रे, अनारखळीचं नाव अकबर म्हणून सेव्ह केलंस, मग अकबरचं नाव काय म्हणून सेव्ह केलंस? टोमॅटो डिलिव्हरी बॉय. टोमॅटो डिलिव्हरी बॉय. हल्ली सगळीकडे पोचलेत ते. हो कथड्या. आणि कसले ते ग्रुप काढलेस व्हॉट्सअपला रे? काय नाव आहेत त्यांची? काळी पिशवी. काळी पिशवी नावाच्या ग्रुप मध्ये कोण मेंबर आहे ते? कसली नाव आहे ती काळी पिशवी? कुणाचे ग्रुप आहे ते? काळी पिशवी. त्याच्यानंतर कुठला तरी एक ग्रुप वाचला मी ज्याचं नाव होतं रात्रीची धामधूम. काय असतो हा ग्रुप? रात्रीची धामधूम. दादूस गैरसमज करू नका. काय? आपलं अख्खं राज्य रात्री झोपलेलं असताना आमचा तो ग्रुप राज्याच्या भविष्यासाठी विचार मंथन करत असतो. बस, खूपच मोठा शब्द, विचार मंथन. मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय ते. आणि बरं झालं मी तुझा मोबाईल हॅक केला तो. दादूस हे सगळे माझे पर्सनल चॅट्स आहेत, तुम्ही का वाचलेत? वाचले ते बरं झालं. का? त्याच्यामुळे मला कळलं की तू माझ्या घातपाताचा कट रचतोयस. बिरबलला तू मेल केलास. म्हणजे माझा मेल सुद्धा तुम्हीच हॅक केलाय? हॅक कशाला करू? तू बिरबलला मेल केलास, त्याच्यात मला सीसी ठेवलायस तू. सीसी ठेवलायस तू. आणि गंगाराम नावाचा माणूस कोण आहे ज्याला सीसी ठेवलायस तू? त्याचा काय संबंध? दादूस पण सीसी म्हणजे चुपके चुपके ना? चुपके चुपके नाही, कार्बन कॉपी म्हणजे सीसी. असं आहे? हं?
पण दादूस मला एक कळत नाही हा. तुमच्या घातपाताचा मेल मी केला हा. पण त्यात मी तुमचं नाव लिहिलंच हा. नव्हतं कारण तुमचं नाव मी एका सांकेतिक भाषेत लिहिलंय जे तुम्हालाही कळणार नाही मग तुम्हाला कसं कळलं सांकेतिक भाषा. हो 4 महिने घेतले ती भाषा शिकायला मी भाषा हा शब्द जाऊ दे, सांकेतिकवर तू काय खेळलंय जरा मला सांग. दादूस मी अशी भाषा शिकलोय ज्या भाषेत आपण कोणाचंही नाव घेतलं तरी त्याला ते कळत नाही. मी तुला दाखवतो. हे बघा दादूस, तुमचं नाव काय आहे? अकबर. अकबर. सांकेतिक भाषेत मी ते लवकर लवकर, शांतता केवढी आहे बघ. असं लिहितो. बघा कळणार सुद्धा नाही मी अकबर लिहिलंय ते. हो रे. नाहीच म्हणजे कळतच नाही. मी वेळाच झालोय आतल्या, फक्त दाखवत नाही. बाप रे, एवढं कठीण सांकेतिक याच्यासाठी तू 4 महिने घेतले. ओ दादूस हे तर काहीच नाही. मी सई तामनकाई प्रसाद ओक यांचं नाव सुद्धा सांकेतिक भाषेत लिहू शकतो पण त्यांना कळणारच नाही मी त्यांचं नाव लिहिलंय. नाही लिहिली मी, दरवाजे उघडेच ठेवले, ते पण डायरेक्ट बघू देत. हे बघा ना. सई दाखव काय. अरे बापरे. बाप रे, घ्या अगा. करा अजून ह्याच्याबरोबर पॅराग्लायडिंग करा. बघा. आता ओक हा प्रोड्युसर आहेत, लक्षात ठेव. रेडी आहात ना? होय. कळतच नाही की नाही दादोस. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये चाल. थांब थांब, स्किट आहे. थांब इकडे ये, बाजूला ये. एवढी सांकेतिक भाषा, ही घाणेरडी सांकेतिक भाषा तुझी. दादूस 4 महिने घेतलेत मी याच्यासाठी. 4 महिने कशाला घेतलेस तू? काय अर्थ आहे त्याला? स ई ओ कुणालाही कळेल ते, त्यांनाही कळलं एवढ्या लांबून. ही सांकेतिक भाषा झाली तुझी. हा मला तर तुझ्यासाठी काहीतरी अजून लिहायचंय. ओळख काय ते, तू लगेच ओळखशील. CH. सलीम. हा करेक्ट. पूर्ण लिहू पण नाही दिलंस, पण त्याच्या अगोदर तुला कळलं. वा बेस्ट, असाच आहे. याच्यासाठी तुला पुरस्कार दिला पाहिजे. बेझिझक जहापना. बेझिझक. हे कुठला तरी विंगेतन शब्द घेऊन येतो, सगळीकडे पेरत कशाला बसतोस? बेझिझक. अर्थात तरी माहिती आहे तुला त्याचा. नालायक काटा. आणि काय रे, तुझा मोबाईल मी पुढे पुढे हॅक केला तेव्हा मला एक युद्धाची रणनीती नावाचा हे सापडला, फोल्डर. आणि मला पहिल्यांदा कौतुक वाटलं की माझा मुलगा जो राजपुत्र आहे तो शत्रू सैन्यावर हल्ला करण्याची तयारी करतोय, रणनीती करतोय. म्हणून मी त्या फोल्डरवर डबल क्लिक केलं तर आतमध्ये मला 22 फोल्डर सापडले. मी म्हटलं खूपच गुप्त माहिती आहे, म्हणून मी परत क्लिक केलं तर त्याच्यात परत 22 फोल्डर सापडले. मी म्हटलं हा डेंजरसच प्लॅन आहे. 5 वाजले संध्याकाळचे मला शेवटच्या फोल्डर पर्यंत पोहोचायला. आणि शेवटचा फोल्डर कुठला येतो? मज्जा. मज्जा नावाचा फोल्डर आहे. त्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर सगळ्या देशाची युद्ध दिसली मला. हा रणनीती, रण 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 नीती नीती. हा काय आहे ही तुझी रणनीती? काय कसली फॅन्टसी आहे ही? हे बघा दादूस, माझ्या सगळ्या गोष्टी तुम्ही हॅक केल्यात म्हणून माझ्या चुका तुम्हाला समजल्यात. त्याबद्दल बसलं की दाब दादूस. बसलं की दाबण्यासारखाच आहेस तू. गुस्ताखी माफ आहे ते. बसलं की दाब काय? तू येडायस काय जरा? तू येडायस जरा. तू कधीतरी ना वेळ काढून राजमहालात फिर जरा, तो फील घे. इकडे तिकडे रस्त्यावर उणगत असतो ना भटक्या कुत्र्यांबरोबर, ते थांबव. Sorry, दादू. आणि काय ते त्या तानसेनची खोड का काढलीस? तो परवा रडत आला होता. कुठे चिमटा काढलास त्याला? नाही काय केलंस त्याचा? दादूस, मी तानसेनचा नंबर अमीर हडकरला दिला आणि त्याला सांगितलं ह्याचं काय होतंय का बघ. तानसेन आणि आमिर हडकर म्हणजे यंदाचा नवरात्रोत्सव. तानसेन हा? दादूस हे बघा, आमिर हडकर खूप मोठा माणूस आहे. त्याच्या नावाचं श्रीमंती आहे दादूस. खरंय, खरंय. हा. आणि मी तानसेनचा नंबर त्याला ह्याच्यासाठी दिला की तानसेन काहीतरी शिकेल. कारण मी परवाच एक गाणं लिहिलं, त्याला सांगितलं ह्याला चाल लाव, त्याला ती जमली नाही म्हणून मी तानसेनला आमिर हडकरकडे पाठवलं. तू गाणं लिहिलंस? काव्य. थांब, शब्द मोठे असतात मला माहिती आहे. आतमध्ये काहीतरी घडलेलं असतं. त्याला ते कुणाला चाल लावता नाही आली. नाही, ऐकव जरा. मी माझी चाल लावले. आमिर हडकरची परवा मीटिंग घेतली आहे, दाखवतो. कंपोज केलंय मी. नाही, कर कर कर. मार काय ती कानावर. ए झुंबा झुंबा झुंबेरी, झुंबा झुंबा झुंबेरी, आंबा खा रत्नागिरी. झुंबा झुंबा झुंबेरी, आंबा खा रत्नागिरी. आओ याना, आओ खाना आंबा रत्नागिरी. आंबा रत्नागिरी. ओय ध्रुवाची नल्ली गिल्ली सोह.
तरी सर बोलले होते या स्किटचं मला थोडं टेन्शनच आहे. त्याचा एक अंदाज मला आलाच. आणि या छछोर गाण्यासाठी तुला काय लागणार आहे रे? मी हे रिलीजच होऊ देणार नाही. दादूस हे गाणं ऑलरेडी रिलीज होणार आहे. रिलीज होणार आहे म्हणजे कारण मी या गाण्याचा व्हिडिओ केलाय. व्हिडिओ केलास तू? हा. पण त्याच्यासाठी लागणारा छदाम पण तुला देणार नाही. दादूस त्यासाठी लागणारे 3 करोड रुपये मी आपल्या तिजोरीतून केव्हाच घेतलेत. 3 करोड? या झुंबा झुंबा झुंबेरीसाठी 3 करोड? अरे बाजारात गेलो बनियन घ्यायला 300 रुपये बोलला म्हणून परत आलो. तू या झुंबा झुंबा झुंबेरीसाठी 3 करोड उडवलेस? सिपाहियो चुनवा तो इस नालायक को. बेशरम थांब सलीम. सलीम सलीम थांब. सलीम 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 सलीम. वा 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 वा, काबिल आहे तारीफ. आज जो आणला होता काजवा तो विशेष चमकला. विशेष होती आजची फालतूगिरी. मजा आली. प्रसाद दा, तुमच्या दोघांमध्ये काहीतरी मॅजिक आहे. म्हणजे तुम्ही दोघं 15-20 मिनिटं अशी पकडून ठेवता, तोपर्यंत दुसरा काही विचार मनात येऊ देत नाही. आणि त्याच्यात मध्ये मध्ये तुम्ही जे पेरत जाता ना ते फार इंटरेस्टिंग असतं. म्हणजे आज ते जितकं काय ते झुंबेरीचं गाणं ते मला फार आवडलं. म्हणजे काहीतरी विचित्रपणा आहे, काहीतरी गंमत आहे, पण ते पकडून धरतं एवढं नक्की. श्रमेश, तुझ्या लिखाणाबद्दल कायमच बोलत आलोय आणि तू जसं प्रसिद्ध केलंयस तसंच ते असतं. थोडंसं नॉटी असतं, थोडंसं थॉटी असतं. या मंचानंतर तू आता एक नवीन पाऊल टाकतोयस. रंगमंचावरती तुझा 1 मॅन स्टँडअप कॉमेडी शो येतोय. त्याचं नाव आहे थोडं नॉटी थोडं थॉटी. गुड टायटल. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट रमेश. मजा आली.